आमच्याजवळ आहे, पण तो आम्ही चैतन्याला किंमत देत नाही. म्हणून महाराज म्हणतात मला तू नको आहे, मी पुन्हा जन्म घेणार. वाहतूक जन्म घेण्यामध्ये काय अर्थ सांगा, काय त्या जन्मामध्ये फार वाईट आहे. प्रथम केला गर्भिवास, काय सांगावे सायात, दुःख भोगिले नवई मा चालू जन्मात येतवली 9 महिने आईच्या पोटात यायचं, दुःख सोसायचं, ऊन ताण सगळं खायचं. गर्भवासा तुक काय मृत्यू लोकाहून बरं नको वाटतंय ते. आणि एवढं असतं महाराज म्हणतात आणि पुन्हा जन्म घेतो. बघा आपली लोक कंटाळल्यात, एकदा मी मरीन कवा झाले त्यातने एकदाही जातात कवा अरे तर तुला जे मिळते प्राप्ती ती वैकुंठात इतर कुठल्या युगामध्ये मिळालेली नाही. कृता त्रेता द्वापार आणि कलियुग श्रेष्ठ आहे. एकदा नामस्मरण केलं सोपं, काय यज्ञ या होम जप करायचं काम नाही. बाकीच्या 10,000 तपश्चर्या करा, वारात भक्षण खावा, रावण बिवण कृतायोग त्रेतायोग आणि द्वापार काय अवस्था झाली. आता म्हणजे कसं फक्त नाम घेतलं की झालं. कलियुगी इतकी थोडी करती नामाचा निज गजर ते नर नपनाचा. कलियुग काय सगळ्यांचे फक्त नामच म्हणून केलं की त्याचं काम होऊ शकतं. नाम श्रेष्ठ आहे. आणि देवाला काय होतं कीर्तन. देवा म्हणतोय मला काय नाही, देवाला तुका म्हणे याची कीर्तनाची गोडी प्रेमे गाडी उडी नामासाठी तू उडी घालतोय. कीर्तनात तुला माहिती आहे म्हणून मी मला पुन्हा जन्माला घाल. काय सांगितलं मला जन्माला घाल घेईन मी जन्म. हक्कान मागून घेतात. आता तुम्ही विचारायचे का मरावं लागले ते आणि पुन्हा तुला जन्म पाहिजे काय. नको रे बाबा, हे मिळाला ह्योच मेहरबानी, मला नको. कुठली माणसं कंटाळल्यात की मानव जन्माला. वय वाढले सगळं वाढले की काय तू वाचत बसा नाम देवाचं याची काय बसतच नाही की म्हणते सकाळच्या जना मंड हे म्हणा काय काही करतात त्यात. बारक्या नाताला फिरायला कुठं तर काय बघ, सिनेमा बघ, कल्पना बघ की मोबाईल एक आहे का नीट कायम बघतच बसतात. त्या मोबाईल मला मान जात्या, डोळं बंद वाढले सगळे बोंब झाल्या की मोबाईल घेऊन बसतात. बारके पोरं तीच आणि ती बी ते. लहान मुलासाठी आता काय केलं बायकांनी, हे घे मोबाईल की पोर मोबाईलच घेते. आणि त्यांनी काय त्याला मानवजन्मी करणार, प्रवृत्ती करणार, हे काय करायचं कळेना, फक्त मोबाईल पाहिजे म्हणते. हे गीत असताना लहानापासून मोठ्यापर्यंत कशात गेली ती मोबाईलमध्ये गेली. गाडीवर जरी बसलं तरी गाडी चालू असताना असं पेंगाळते कारण करते ते. गाडी थांबावी, 5 मिनिटं घ्यावं हे नाही त्याला सवड. कशी बोलल्या सांगा. मानव जन्म किती श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये थोड्या वेळात परमार्थ होऊ शकतोय. तिथं कोट्यावधी जन्म घेऊन किती वर्ष त्यांना करावं लागत होतं. जप तप ध्यान मुद्रा, पाण्यात राहा, ह्याच्यात राहा, इंद्रिय दमन कर, इथं काही करत नाही. फक्त नामस्मरण करायचं आहे. मन जाऊ दे आणि काय घेऊ दे, नामस्मरण करा. नामाची ताकद आहे. नाम काय करते तुम्ही घ्यायला चालू करा. कसं आहे नामाची ताकद. तैसे नामे केले जपता हारी, तैसे नामे केले जपता हारी. तृणाग्नी मिळे समरस झाल्या, तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले. तैसे नामे केले जपता हारी. हारी तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हारी. तैसे नामे केले जपता हारी, तैसे नामे केले जपता हारी. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हारी, तैसे नामे केले जपता हारी, तैसे नामे केले जपता हारी. हरी मुखे हरी मुखे हरी मुखे हरी मुखे हरी मुखे मुखे हरी मुखे हरी मुखे
गणना कोण करी पुण्याची 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 गणना कोण करी गवताची बनीम किती दिवसाची असू दे त्याला ठिणगी लावली बस नव्हत्या तसं तुम्हाला नाम कळू दे न कळू दे जरी घेतला तुमचं किती जन्माचं पाप असलं नाही म्हणजे अनंत जन्मीचे पाप जातं जन्म जन्मान नाम संकीर्तन साधन पै झोपे जळतील पापे अनेक जन्मामध्ये तुम्ही घ्यायला चालू करा आपोआप तुमच्यात बदल होईल तुमच्या घरचा इच्छा आहे म्हणता ते भाजणार पाहुण्याच्या चांगला तुम्ही भाजणार विश्वाचा गुणधर्म आहे तसं नामाची ताकद आहे कळी न कळी तया सांगू तरी वर्म माझ्या विठोबाचे नाम तुम्ही आता जे घ्या आठोबाचं माझ्या विठोबाचं नाम घ्या तुम्हाला कळू दे नाही कळू देत काय चालू केला ती करत जाते त्याचा एक परिणाम आहे तुम्ही रोज रामकृष्णाची चिंतन म्हणा त्याला सवय लावा या मनाचे निके डावील्या सोके म्हणून अनुभवाची कौतुके आहे डावी त्यांनी अनुभव म्हणतात त्याला अनुभव द्या या मनाचा एक स्वभाव आहे याचा मनान घेतल्यानं मग ती काय सोडत नाही मनान घ्यायला पाहिजे बघा तुम्ही मनान घेताय पंचपदी द्यायला माळ घालायचे मनान तुम्ही घेतला भलेही तुमचा नंबर झाला पण त्याचा वालाव करा कंटाळू नका नामाला करू नका कारण कलियुगामध्ये बाकीची साधनं होणार नाही जप तप ध्यान नाही भक्तिपंत बहु सोपा पाप नागे भक्तिपंत बहुच आहे पुण्य नागवे खपा येणे जाणी खेपा येणेची खंडती इथं सगळ्या खपत्यात बाकीच्या युगामध्ये नाही जप तप ध्यान अनेक साधन आहेत की तुम्हाला मिळणार आहे काय आणि नामाला काय विधी नाही हातरुणात म्हणा तोंड जोडना नाही म्हणा बायकोचं ना एकांतात म्हणा लोकांतात म्हणा याला का बंधन नाही हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह त्या गांधी हरी बोला भांडता कांडता भरता बोलता कुठेही जाऊ चार लोकात बोला कुठेही बोला याला बंधन नाही बाकीच्या जर नियम आहे की विधी किंकरता अमुक तमुक आंघोळ केली पाहिजे असं केलं पाहिजे तिथं बायकोजवळ बोलू नको एकांतात नको भाईक नको शिवाशिव विचार ह्याला काय नाही नवे गुरुदा संसार या वैराग कापी भेंडीच्या त्यांचे नाम नवे पंढरराया सायास न लागती म्हणून गोड सर्व बाई नलव्या आंघोळी तोंड धुवाव्यात महाराज आमचा अभंग आहे गुरुकडे जावं तर तुम्हाला गुरुचा अभ्यास करणार नाही गुरु शिष्य व्हायचं ते केव्हा जमणार आहे प्रपंचात तर तुम्हाला नेमाने येता येईना आणि आता तो गुरुकडे केव्हा जाणार हे तुम्हाला जमणार नाही नाम हे श्रेष्ठ आहे म्हणून नामदेवाने हट्ट केला की तुम्हाला भूतकट इंद्रपद देता अमुक नको मको इंद्रपद महेंद्रपद ही तर दुःखाची त्यांनी बाळ केले सांगितलं ज्ञानोबारांनी हे मला नको आहे मला काय मी सांगते मला पुन्हा जन्माला घाल घेईना मी जन्म यासाठी देवा मी ह्यासाठी घेणार कशासाठी पुन्हा बायका पोरांचं सुख मिळालं नाही पोराचं तोंड बघितलं नाही या कसा त्यासाठी पुन्हा मी जन्माला होतो माझ्या वासरा तुझ्यासाठी आणि जन्म घेतोय ते पोर मराले आणि हे सांगते बघा कसं मजा आहे याला काय कळलेलं नाही ते मानव जन्म कशासाठी पुन्हा मी जन्म घेतो कुणाचे पोरासाठी बायकोसाठी कुठल्या वासरासाठी एखाद्या आवडते वस्तूची म्हणतात थोडी पुन्हा मी जन्म घेतो वासरा माझं पुरा झालं नाही देवासाठी कोण म्हणत नाही महाराज म्हणणार लक्षात ठेवा कशासाठी याजसाठी म्हणजे कशासाठी अर्धे त्यांना सांगितलं विहीन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधा तुझी चरण सेवा मला मिळालं पाहिजे तुझी चरण सेवा क्षेत्रात आहे तुझी ताकद आहे रे तुला बघितलं ते बी ताकद मोठी आहे काय तुझा महिमा वरून मी किती काय महिमा तुझा वरून मी किती काय तुझा महिमा वरून मी किती काय तुझा महिमा वरून मी किती कोटी ब्रह्मा त्या मुख पाहता जाते
माझ्या पंढरीनाथा वाळू आरती माझ्या पंढरीनाथा महाराज म्हणतात तुझा महिमा मी काय वर्णन करू. तुला पाहिल्यानंतर तेव्हा तुम्ही उठून या पहाटे विठ्ठल उभा पावा विटे चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. तुम्हाला अमृत दृष्टी जर बघायची असेल पाहिजे असेल तर आता तो जन्माला आलेल्या चष्माला घालाय. तुम्हाला चष्मा नको असेल काय असेल तर त्याला बघा. सूर्याचे अंघोळ घ्या सकाळी कवळं ऊन असते आपणाला चष्म्याशिवाय काय गमत नाही. चष्मा लावते नाही सारखे तुम्हाला. जर तुमची अमृत दृष्टी व्हायची असेल तर त्याला पहा. उठून या पहाटे विठ्ठल उभा पावा विटे चरणतयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. अमृत दृष्टीने त्याला पहा. फक्त त्याच्यावर पाहिल्यावर काय होतंय. डोळियाचे भूक नवजे माझ्या डोळियाचे भूक नवजे माझ्या पाहता पाहता त्रिमुख सुखावले सुख डोळियांची भूक नवजे माझ्या पंचपदी तुम्ही रोज करता ज्यांना आता अभंग तुम्हाला येत नाही कसं काय अवस्था व्हायची सांगा. काय अर्ध चरण येणार तुमचा अभ्यास करायचा काय हो. कशी चर्चा करणार आत्मा अनात्मा. अवस्था पाहिजे का नाही तुम्हाला. चरण येणार पुढचं परीक्षेला बसलाय खरं टिंबा टिंबा भरा. परीक्षेचा पेपर अगोदर फुटला म्हणून त्यात परदेशातले लोक आणि बाकीचं पक्ष त्यात मिसळलं आणि ते शिमगा करायला लागले. तसा आपल्याकडं शिमगा आहे 10 इंद्रियांचा. जो मुख्य राजा आहे मन ते तुम्हाला ध्यानात ठेवू देना. बुद्धी हुशारायची पण त्या बुद्धीचं काय चालूच देत नाही मन. काय बघा मला काय वाचून काय फायदा आहे हे म्हणून काय उपयोग आहे. ती बुद्धी गप्प बसते का नाही. माणूस फार हुशार आहे बघा. कारण कशात गेला मनात. म्हणून अर्जुन समर्थ चित्तेचे ज्याचं मन आणि बुद्धीचे ऐक्य ती मनाचं आणि बुद्धीचं ऐक्य करा. तुमचं काय केलं मन पळायला लागलंय आणि ते बुद्धीचं काय चाले ना हुशार आहे. इथं काय झालं पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक जिवे गोड तीन अमृताचा जिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत दयात जेव्हा तुझा अमृत तुझा फिकं पडतंय तुला पाहिजेनं तेवढी ताकद आहे. मग म्हणून मग पुन्हा जन्म घेतोय. बाकीचं काय बघणार आहे. स्वर्गात गेला नटनट्या बघ हे बघ तिथे गेलं ह्याच्या पलीकडं आहे. इथलं बरं कारण तिथलं ह्याच्या पलीकडं आहे. आणि लोकांना वाटते स्वर्गात काय काय की त्या रंबा बिंबा ऐकून स्वर्गातच बघते त्या पुढं की यज्ञच करायला 100 यज्ञ पुन्हा आणि मागायचे. नहुष स्वर्गाधिपती झाला परी राहते बांबा भला शेती भुजंग तो पावला नेहमीची काही. नहुष राजा मोठा होता तो यज्ञ केला. 99 यज्ञ केल्यानंतर काय तर असं ना वशिल्याने त्याला स्वर्ग सुखाची प्राप्ती झाली. पण तिथली राहतेला कळलं ना कुणाला नहुषाला. तिथली राहती होती की गेल्यावर पहिलं म्हटलं मला इंद्रायणी माझ्या ताब्यात द्या तर मी आता इंद्र झालो. ती इंद्रायणी आपल्या गुरुला विचारली बृहस्पतीला काय करू. तो म्हणतो मला मागणी करायला आहे कसं काय करू. त्या गुरुने सांगितलं मेहन्यातनं बसून ये म्हणावं त्याला. मेहन्यातनं बसून ये आणि त्या सप्तर्षीच्या खांद्यावरनं आणि ते सप्तर्षी असावं एकेकाचा हुशार शाप दिला की तिथं झालं पाहिजे त्या तपश्चर्येचं फळ. त्याला असं झालं की मी स्वर्गात गेला कवा दे चला लवकर खुसत्कार येते साफ व्हावं लागलं. कुणाला नहुष राजाला. ज्ञानेश्वरची आठवण देतोय नहुषा स्वर्ग अधिपती झाला परी तो राहते भांबा भला
शेके भुजंग तोपावला नेनचे काय बघणार आहे. आमचं त्याच्यापेक्षा नाम श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा मानव जन्म श्रेष्ठ आहे ना. संतांना कळले म्हणून म्हणतात मी काय कर मला जन्म दे. घेईन मी जन्म यासाठी कशासाठी, तुझी चरण सेवा काढण्यासाठी. तुझ्या चरणारिंदाला मला प्राप्ती पाहिजे. समचरणात विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको मला. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, त्याचे कळले आम्हावर. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. संतांना त्यातलं कळलं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, बाकी त्याचं वर्ण आम्हाला कळलं. कर्म बी नाशवंत, धर्म नाशवंत, त्याचं फळ बी नाशवंत. म्हणून तुझे चरणारविंदात मला परत मिळणार आहे. म्हणून मी पुन्हा जन्म घेणार. याद काय कशाच्या यादसाठी केला होता अट्टास, मला माझा अट्टास आहे. यात मला मिळायचं आहे. म्हणून मी काय म्हणतोय, मी जन्म घेणार. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया. तेवढ्यावर भागत नाही, पुन्हा दुपदा सांगतात. काय पुन्हा आणि काय पाहिजे, हरिनाम कीर्तन. मला काय पाहिजे, हरिनाम कीर्तन. संतांच्या संगतीत गेलं का हरिनाम करते आणि आपोआप तुम्हाला सुख लोळून घेते. सुखया संत समागमी, सुखया संत समागमी. नित्य दुनावे तुझिया नामे, नित्य दुनावे तुझिया नामे. दहन होती सकळ करमे, दहन होते सकळ करमे, दहन होते सकळ करमे. सर्व काळ प्रेमे डुलतातो, सर्व काळ प्रेमे डुलतातो. सर्व काळ प्रेमे डुलतातो.
नाम कीर्तन गायचं असेल तर सत्संगत पाहिजे. तुका या संताचं महागमी तिथं भजन कीर्तनात आहे. नित्य दुनावे तुझी नामी तिथं डुलतोय आणि सगळी कर्म नाहीची होत आहे. या कीर्तनाचा काय कीर्तन नामस्मरणाची ताकद काय आहे आणि ते काय म्हटल्यावर तुम्हाला काय होतं आहे हे कळलं पाहिजे तुम्हाला. या कीर्तन बंधाचा फायदा काय? येते अंगावस्ती लक्षणे, येते अंगावस्ती लक्षणे, येती अंगावस्ती लक्षणे, अंतरी देवे धरिले ठाणे, अंतरी देवे धरिले ठाणे. आपणची येती दया गुणे, आपणची येती दया गुणे, जाणे येणे कुंटे यावती जाणे येणे कुंटे यावती बीज बळारिते नाम, बीजनि फळारिते 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 नाम, बीजनि हरिनाम कीर्तनात म्हणजे काय फायदा आहे आणि काय त्यात मिळते तुम्हाला फळ प्राप्ती. जे ते कीर्तन आहे नाम घोष करते निर्रज हरिचे दास सकळ ओतंबले रथ तुटते पाश भवबंधाचे यमपाच जे आहे ते पाच तुटतात. तुमचं नामच म्हणून चालू की यम म्हणते यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे दोष गजाचे नाही. आईचे माझेने नाम घोषे नाहीच करते विश्वाचे दुखे, जगाची महासुखे दुमदुमे ठेले. जेवढा कीर्तनचा आवाज साऊंड तिथं जातोय जड बीड वस्तू सगळ्यांना ते घेते ताब्यात. पाच बांधलेला फोट होते ते खांब घेऊन यांचा तो उद्धार होते. त्या जड वस्तूमध्ये मी तोच आहे, सगळ्यात होतं अगो विनूमध्ये आहे. जिथं भाग येथील येतोय ऐका पंढरीचे महिमान, येथील राहुल आणि प्रमाण ते देवची जाणावे. ते तू माती जड बीड सगळे देव आहेत ते. त्या तीन युगामध्ये काय मिळालं नाही, कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे अशी पंढरी श्रेष्ठ आहे. इथं जर माऊलीचे मंदिर आहे ते दंडांत आहे, सगळी जड बीड वस्तूचा उद्धार होतोय. आज म्हणजे तुम्हाला माहिती नाही सगळ्यात आहे ते जड वस्तूमध्ये आहे, कोण कशात आहे काय आहे. दगड माती पाषाण लोखंड हे देवानच केला, तुम्ही करत नाही म्हणून त्यांचा सुद्धा उद्धार होतोय. कानवर गेले एवढी ताकद आहे याच्यात. जेथे कीर्तने नामघोष करती निर्रथ हरिता सकळ ओतंबले रथ तुरती पाच भवबंधाचे, येती अंगावस्ती लक्षणे. त्या देवाची अंगावर तुम्हाला लक्षणे येतात. सात्विक गुण निर्माण होतोय. तुमच्या काय इच्छा आहे ते पूर्ण करतोय. देवच आल्यावर काय होणार? निळोबालांचं म्हणणं आहे देव धरा आला भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला आपोआप घरात आला. चार भिंतीच्या जडणं हे घर हे 24 घर तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे बंद मोक्षाचे गाठोडे तुटेत. त्याचा जन्म मृत्यूचा नाश होतो आणि देव येतो. याची अंगावरती लक्षणे अंतरी देवे धरले ठाणे. देव कुठे येतं? अंतरात, बाहेरंगात नव्हं. महावीर घातली गमदाळाला लोकांना म्हटलं देव आहे अमुक, हे का आगडं बंद करायचं का नाही? अंतरात येतोय. अंतरे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. अंतरी धरले ठाणे आपण की तयाचे जाणे पिणे खुंटे या वस्तीचे येणार जाणार नाही. ते त्याची सरली अर्धा झाला सुपर व्यापार ज्ञानेशी जोडी त्यांची येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना झाले चिरापडे. ह्या कीर्तनाची ताकद आहे. म्हणून हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आणि काय करणार? घालीन लोटांगण महाद्वारी कान धरून नाचे न गौड पारी
लोटांगण घालिता महाद्वारी. तुम्हाला फूट पाहिजे ना तळा सुखबाईच्या तळा पंढरला विकाला व्हा तुका लागे करशी तळमळ तोडतू पंढरीचे जाय एक वेळ मग तू अवघाते तू करूप होते. कान धरून नाचता गरुड पारी. हे कान वाईट चांगलं जर ऐकतंय त्याला नाचवायचं पद्धत आहे तिथं. लोटांगण घालायचं गरुड पारावर कशासाठी त्यासाठी लोटांगण घालता महाग ताकद आहे म्हणून हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महत्व आहे. आणि ही अवस्था या आनंदाच्या भरात मी आनंदे निर्भर मी त्या आनंदाच्या भरवामध्ये मग कुठल्या चिठ्ठीत असो कुठं करावं काय करा आनंदे निर्भर असो भलत्यात मग कुठं का असं ना त्या आनंदात मी मगरमस्त असते. मध असतो अंगात याला पैसा द्यायचा असतो तो मध आहे. दारूचा मध आहे प्रत्येक मध आहे. आणि ह्यो ज्या आनंदाचा मध आहे यामध्ये आनंदे निर्भर असो भलत्या ठाई या आनंदाच्या डवळानं काय होते आम्हाला त्याची चाड नाही. कशाचे सुख आणि दुःख तुम्ही त्या सुखदुःखात रडत बसलाय आम्हाला सुखदुःखाचे चाड नाही. महाराजांचं म्हणणं आहे आनंदे निर्भर असो भलत्या ठाई सुख दुःखा नाही चाडा मा. तुम्ही आमच्या सुखदुःखातच होय. आपला जन्म घरात त्यातच चाललाय सुख आणि दुःख. एक दिवस सुखाचा येतोय एक दिवस दुःखाचा येतोय. पाप पुण्य दोन्ही दुःखाची मंडळी एक नाही एका कामाची. एक दिवस चांगला असतोय आणि एक दिवस वाईट होतो. काय बाबा सकाळी काय बरं वाटत नाही आणि दुपारी बघा असं होते आजारी पडल्याला सांगते म्हणतं. दुसरा म्हणतो एक दिवस मला चांगला येतोय आणि एक वाईट येते. हे कशाचं मंडळ आहे पाप पुण्य दोन्ही दुःखाची मंडळी. ती मंडळं घालवायची असेल तर मी ह्या आनंदाच्या निर्भर आहे. आनंदे निर्भर असो भलत्या काही सुख दुःखा नाही चार आम्हाला सुखदुःखाची चार नाही. तुम्हा मला सुखदुःखाची चार आहे. निंदा होती मान अपमान त्याच्या गोष्टीचे म्हटल्याने तुम्ही रडत बसता ते बसत नाहीत. सुखाला बी विचारत नाहीत आणि दुःखाला बी विचारत नाही. आम्ही त्याला विचार करतोय सांगतून बसतोय मला त्याची तार नाही. कशामुळं जो आनंद मला मिळालाय संतांचा निर्भर कीर्तनाचा सुख तुझी चरणार्थ प्राप्ती झाली. पुन्हा देवा विचारलं अरे तू एवढं करणार बाकीचं काय बघणार का नाही तुझं पोटा पाण्याचं. यावेळी काही न करी न धरेस ह्याच्याशिवाय मी आशा धरणार नाही का बघणार. पोटा पाण्याची चिंता करणार नाही. कारण पोट पाणी भरणं पैसा अडका मिळणं हे सगळं मागच्या प्रारब्धावर आहे. आता त्यालाच आदर्श म्हणतात ते तुम्हाला देतच नाही. भागवतमध्ये ओढी आहे आदर्शाधीन शरीर तेच आली आहे हरिहर हे अन्यथा न करवे गान सृष्टी वचन. जे आदर्श आहेत आणि ते होत असतंय त्याचं ब्रह्मदेव विष्णू कुणी दिलं त्याला तो बदल करता येत नाही. तुमच्या त्याला आमच्यात प्रारब्ध त्याप्रमाणे भोगा लागतंय. तुम्ही नोकरी करा नाही करा काय न करा पैसा तुम्हाला तेवढाच मिळणार. पाहिजे तेवढं नशिबात आहे तेवढंच मिळणार. कितीही करा तुमचा हेतू असू दे. ज्ञान पर्पोज अँड गॉड डिस्पोज. तुमचा हेतू आहे पर्पोज आहे पण देणार कोण गॉड डिस्पोज. देव करतो देवाच्या हातात आहे लक्षात ठेव. त्याला शरण गेल्यावर काम का नाही. देवाला शरण गेल्यावर तिची बायको कोण लक्ष्मी. मग ते तुम्हाला करत का नाही नको खेद करू कोणत्या गोष्टीचा आणि पती लक्ष्मीचा जाणता. अरे ते जाणतोय तिच्या नवऱ्या झाला की मी पैशाला उठले की जर काय ज्याला खोळा असतं ते बी पैशाच्याच माज लागते. आज जन्माला रे बावीस पैसा असा धरते आपण. मी नमुना बघा काय मजाच आहे पैशात दाबून धरते. पैशाचेच माग लागते. खुदा असू दे दारू असू दे मुक्का असू दे कसला असू दे का आवडते पैसा. जे ते पैशाच्याच पाठी लागते. लक्ष्मी ही वास्तव तुमची आई आहे आणि त्या आईला तुम्ही कसे ओळखता. इथं गांडीवर पैसे ठेवते कुठे इथं ठेवते कुठं तिकडं ठेवते. आणि जगाची आई आहे. भागवतमध्ये ओळी दिली तुम्हाला वापरता आहे ना. लक्ष्मी दिली म्हणजे केवढं वापरावं काय करावं ते तिला द्यायचं आहे आपण द्यायचं नाही. मग पोरी ज्याला जन्माला आलो काही नव्हतं मला. मी नागडा चालतो आणि तसाच मागणे सगळी इच्छेच मला मिळाली. कोण आहे लक्ष्मी आहे.
जिथे तिला द्यायची आहे ती माझ्या ताब्यात घ्यायची नाही. तुम्ही आपलं बाप दादाला ठेवायसाठी त्याची ठेव आणि बीव ह्याच्यात त्याला मिळाल ह्याच्यात मिळाल. काय तुमचा उदार का एवढं तुम्ही उदार. आईला तुम्ही एवढी गंमत करता. त्या लक्ष्मीच्या पाठीत जग लागले. ठेव ठेवणं हे करणं पैशातच गेले. कशाला करत बसला. पैसा मिळणं करणे कुणाचं काम आहे. भाग्याचे निभडचे बुद्धिमाचे निमिषे संपत्ती दात आपेचे घर रिगे. तुमच्या भाग्य आहे आणि आपोबे. आणि जर पण तुम्हाला पैसा जर चालून द्यायचा असेल लक्ष्मी त्याला 2 साधने सांगतात महाराजांनी. साधने तरी हीच दोन्ही जो कोणी साधेल परदैव परनारी यांचा धरी विचार देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. साधने तरी हेच दोन्ही मानव जन्माला ही 2 साधनं करा. परस्त्री आणि दुसऱ्याचं पैसा हे लागू नका. ही 2 साधनं ठेवा. साधने तरी हिचं दोन्ही जो कोणी साधे. बघा काय काय परदैव परणारी यांचा धरी विचार त्याच्यापासून लांब राहा. आणि हे शरीराला काय करा. तुका आमने ते शरीर गृह भांडार देवाचे भांडार कोणाचं देवाचं. त्या देवाचे भांडार तुम्ही गांजा आपू जे काय परिस्थिती बाईला बघून तुम्ही त्या नर आणि मादीसारख्या अवस्था दिल्या. आई करणं भाई करणं बाप करणं भेटावं तुम्हाला नर मादी. परदेशात यांना अनुकरण तिकडले सगळे चालले ते आपण मन तुम्ही लागता. आपली संस्कृती सांगते माता मान. आपली बायको छोटी की बाकी ना. महाराज म्हणतात परस्त्रीची माता म्हणतात तुझ्या बाचे काय वेचे. महाराज विचारतात तिला. आई म्हणतात तुझ्या बाच काय होत आहे. ज्यावेळेला तुकोबारायांचा छळ करण्यासाठी लोकांनी रंबेला पाठवलं. त्या रंबेला म्हटलं महाराज जाय वापरते आम्ही विष्णूचा त्यांचे नवो जाय लोक कर. रुक्माई समान आम्ही सगळं माता मानतोय. त्या बाईला सांगितलं महाराजांच्या आचरणावर जी पायी बोलवायची ती सुद्धा वाढतोय झाली. लोक काय कमी ठरवलं नाही माझ्या महाराजांनी. त्यांनी काय सांगितलं आमच्या रुक्माई समान. बाकीचं आम्ही कसं मानणार. आपली बायको थोडी बाकी सगळं असा अवस्था आहे. आता फक्त 2च आहे नर आणि मादी. लोकांचे चकल्याला असू दे काय जाऊ दे कीर्तनकार असू दे फकल्याला असू दे ही सगळी त्याच झाली. ही इंद्रिय धावतात. म्हणून त्याला हरिनाम कीर्तन भजन पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात मला हरिनाम कीर्तन सांगतात ह्याच्याशिवाय मी काय करणार. मग देव म्हटला अरे पोटा पाण्याचं काय करशील का नाही. अरे पोटा पाण्यात तू करतोच की माझ्या प्रारंभात कर्मात आहे तेच मिळतंय. तुम्ही बघा एखादं चांगलं जेवण करा आणि जेवण केल्यानंतर तुम्ही जेवायला बसा. तोपर्यंत पाहुणा सांगता तुमचा पाहुणा वारलाय तुमच्या जवळचा. म्हणजे तुम्ही ताट टाकणार काय बदलाणार. पाहुणा मेल्या तुमच्या ह्याच्या प्रारंभात नाही. ताट टाकून जायला पाहिजे नको काय खाणार होते. मग खाणं जेवणं जर तुमच्या हातात नाही जर त्याच्या हातात आहे मग त्याला सांगायचे झालं त्याच्यात हरिनाम कीर्तन करावं करा. त्याचे चिंतनात ठेवा. तुम्हाला आता जेवण द्या तयार नाही घरात. बायको पोरं ताजं देत नाही. आता आमच्यासारख्यांना त्या नामचिंतनात एवढा पैसा आहे टाइम टू टाइम जेवण आहे ताजं उन्मळीत. याचं कारण काय त्याचं नाम घेतल्यामुळे त्याला काळजी लागलेली होते. तो म्हणतो हे केल्याशिवाय मला सुटका नाही. कोण म्हणतोय देव. त्याचं नाव विश्वंभर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर करा निरंतर ध्यान. त्याचे जगाचं भरण पोषण करणं त्याचं काम आहे. जगात तू प्राणी जेवल्याशिवाय तू जेवत नाही. आई साहेब म्हटलं एवढी घमेंडी कशी नवऱ्याची म्हणून आईचा पण काय केलं एक मुंडी धरली आणि ती काचाच्या डबे घालून ठेवली तिजोरीत घालून. बघा काय करता ती माझ देवाला सगळं कळलं. त्या सगळं आमचं चप्पू आहे त्याला का अवघड आहे. त्याच देवाने खडी साखर त्यात घालून ठेवली आणि त्या मुंगीला ठेवली. त्या आईचा म्हटल्या तुम्ही सगळ्यांनी जेव्हा वाजला कारण त्या मुंगीला वाजलेली त्या म्हणजे काढून बघ. ते तिजोरीतनं काढली पिची बघतात तर ती मुंगीला खडी साखर देतो होती. आईसाहेबांना तुला नवल वाटलं. जगाचं करणार जर केल्याशिवाय मी करत नाही. जगाचं भरण पोषण करून मग मी जातो. आणि कुठलाही प्राणी मग तू माझी भक्ती करू नाही तर नाही करू दे ते मला जेव्हा घातल्याशिवाय मी खात नाही. तुम्हाला काय वाटतं भक्ताला तेवढं वाढतोय आणि ह्याला नाही. तो काय मानत नाही. आईचं काम करतोय देव सगळ्यात
तू कसाही करू दे, कारण ते केल्याशिवाय करते. आता देव आहे म्हणून नामदेवांना कळलं त्या जेवणाच्या आणि खाण्याच्या आणि या पैशाच्या अर्ध्या छंद लागलेले नाही. त्याचा चरित्र भाग उद्या सकाळी सांगतो. तुम्हाला ऐकायचं झालं तर नामदेवाचा ऐका, तसा त्यांनी मांडलं काय काय हे करायचं आहे. आपली वेळाचा पालखी निघायची आहे. तुमचा काय येता तुम्ही 9 साडेआठला आता पाय मग म्हणतात 10 वाजलं, आमच्या घरात बायको बोलली आम्हाला अशी म्हणजे येताना तुम्ही लवकर येत नाही आणि मी कीर्तन वागून कायचा उपयोग नाही. मग काय एवढा मी अभंगाचा भावावर सांगितला. काय सांगितलं, या मी काही न करी तरी या होईन उदास सर्व भावे. आता लोकांचं जग सगळं कशाचं पडलं झालं, मोक्ष सकाळ दुःखाची निवृत्त आहे परमानंदाची प्राप्ती. महाराज म्हणतात तो मोक्ष आमच्या घरात आहे. मोक्ष आम्हा घरी कामार येते दाशी, कामार येऊन झालं आम्ही सांगत तिथं थांबतणी करतोय. मोक्ष आम्हा घरी कामार येते दाशी होय सांगू आणखी तुका म्हणे, एवढी ताकद आहे मनामधली. काल कोण म्हणते म्हणा घेईन मी जन्म यासाठी देवा. याच साठी देवा घेईना मी जन्म, याच साठी देवा घेईना मी जन्म, यासाठी 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 देवा तुझी चरण देवा साधावया, तुझी चरण देवा साधावया, तुझी चरण देवा साधावया, हरि नाम कीर्तन संतांचे पूजन, हरि नाम कीर्तन संतांचे पूजन, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हरि नाम कीर्तन संतांचे पूजन, हरि नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण माद्वारी, घालू लोटांगण माद्वारी, घालू लोटांगण माद्वारी, घालू लोटांगण माद्वारी, हरि नाम कीर्तन संतांचे पूजन, हरि नाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी, घाली लोटांगण महाद्वारी, घाली लोटांगण महाद्वारी, घाली लोटांगण महाद्वारी, हरि नाम कीर्तन संतांचे पूजन, हरि नाम कीर्तन
म्हणून महाराज आत्याला म्हणतात नामदेव यांना देवसारखं द्याल तुला वैकुंठाला तर त्या बाकीच्याला मी पद दिलंय ते मला नको म्हणते मी जन्म घेणार कारण त्यांनी मांडला आपल्याकडे घेणे मी जन्म या जगाची सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा मिळाला पाहिजे आणि नाम कीर्तन मिळायला पाहिजे आणि मी त्याच्याशिवाय दुसरं काय करत नाही या विना काही न करी न धरी आज मी आशा बी करत नाही दुसरं करत नाही पण तू उरा पाठीला असताना मी कशाला बाकीचं करत बसू फक्त नामस्मरण संत संगत हे महत्त्वाचं आहे आपण किती बी झालो तुम्ही काय बी करा कारण व्हायच तेच होते तेव्हा तुम्ही करायला गेलो कारण काय एवढा विचार करूनच केलोय एखादा नाव असं का झाले मी विचार करूनच एक केले तुम्ही विचार करून का उपयोग नाही तुमचं मागच्या कर्माप्रमाणे होणार आहे त्याला कितीही करा घासा हे त्याला होत आहे हे संतांना माहिती आहे हे सरकार प्रारंभ ढकलतात आणि आपण काय नामस्मरण पण आम्ही कशासाठी आलोय ते आधी आहो या निज कार्या केली कर्मे ते मागील भोगाया आता घरते ते या ते समर्पाया नाही भयत आहे माझा ओळ आणि जे जे कर्मने पाहिजे ते थोडे बहुत न म्हणे जे निवांत चार पाहिजे माझ्या ठाई माझ्या कर्म अर्पण कर पुढेचं वाटतं कर मला अर्पण कर मग ते करून भोपाळ असू दे कुठलं बी असू मला अर्पण कर एखादी वस्तू गेली चोरी नेली कृष्ण अर्पण तुम्हाला फायदा येतात मला ते तुम्ही म्हणत नाही जेव्हा म्हटलं कुठलेच कर मला अर्पण कर कारण त्याची चिंता आणि खंती करत